महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळीनिमित्त विशेष ऑफर. गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%. नमस्कार, मी संतोष गायकवाड. वसई न्यूज नेटवर्क 19च्या दैनंदिन बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जीवन विकास मंडळ संचालित चेतना पुस्तकालयातर्फे सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्टे स्मार्ट, स्टे सेफ ऑनलाईन. मंडळी, आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटी हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय ठरला आहे. आपले ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया वापर आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. याच अनुषंगानं आपल्या मंडळातर्फे सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 26 ऑक्टोबर 2025 सकाळी 9:30 ते 11 वाजता हे व्याख्यान जीवन विकास मंडळाचं सन्माननीय देगू डाबरे सभागृह, नवाळे, निर्मळ, वसई येथे होणार आहे. या व्याख्यानासाठी वसई पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची विशेष उपस्थिती असणार आहे, जे सायबर क्राईम पासून बचावाचे सोपे मार्ग, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि सुरक्षित डिजिटल वापराबाबत मार्गदर्शन करतील. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या डिजिटल जीवनाची सुरक्षा मजबूत करावी ही विनंती. चला, स्वतः सुरक्षित राहू आणि इतरांनाही सजग बनवू. महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळीनिमित्त विशेष ऑफर. गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%. ऑफर मर्यादित. अखेर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचना उपसंचालकपदी मनीष बिष्णुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर मनपातील सहाय्यक नगर रचना उपसंचालक पदावर कार्यरत असलेले मनीष बिष्णुरकर यांची 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या नगर विकास विभागानं वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचना उपसंचालकपदी नियुक्त केल्यानं आता वसई विरार शहर महानगरपालिकेतील वादग्रस्त नगर रचना विभागातील रखडलेली कामे उशिरा का होईना मात्र कमी अधिक दिवसांच्या कालावधीत पूर्ववत होण्यास एक प्रकारे मदत मिळणार आहे. मागील 5 महिन्यापासून वसई विरार महानगरपालिकेतील नगर रचना उपसंचालक पद रिक्त होते. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर का होईना सोमवारी राज्याच्या नगर विकास विभागानं लेखी आदेश जारी करत मनीष बिष्णुरकर यांची नगर रचना उपसंचालक पदी नियुक्ती केली आहे. अलीकडेच एप्रिल-मे 2025 महिन्यात याआधी तत्कालीन नगर रचना उपसंचालक YS रेड्डी व नंतर माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर विविध बांधकाम घोटाळ्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं मोठी कारवाई केली होती. या बड्या कारवाईनंतर दस्तूरगुप्त स्वतः माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी उपसंचालक YS रेड्डी यांना महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबन केलं होतं. तेव्हापासून पालिकेतील नगररचना उपसंचालक पद हे रिक्तच होतं. त्यामुळं पालिकेतील बांधकाम परवानग्यासह इतर अनेक प्रमुख अशी कामे बऱ्यापैकी रखडली होती. दरम्यान रिक्त पद भरण्यासाठी सुरुवातीला वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा पावसाळी अधिवेशनात देखील हे पद भरण्यासाठी प्रश्न उपस्थित केले होते. अर्थात त्यावेळी लवकरच हे रिक्त पद भरलं जाईल असं शासनानं आमदारांना दिलेल्या उत्तरात आश्वासन दिलं होतं. परिणामी त्यानंतर जून-जुलै 2025 मध्ये माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ही बदली ठाणे येथे झाली होती. किंबहुना त्या बदलीनंतरही पवार यांनी पदभार सोडला नसताना च्या पार्श्वभूमीवर अखेरच्या दिवशी ईडीनं त्यांना अटक केली होती. YS शिवारेड्डी आयुक्त पवार यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या गेल्या होत्या. त्या कारवाईत ईडीला कोट्यावधीचं घबाड सापडलं होतं आणि शेवटी ईडीने रेड्डी व पवार यांच्या सहित अन्य दोघांना ताब्यात घेत दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली होती. एकूणच या सर्व कारवाईत ही नियुक्ती रखडली व त्यामध्ये शासनानं प्रथम माजी आयुक्त यांची जागा भरली.
व त्या जागी पर्यटन महामंडळ विभागाचे मनोज कुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती केली। अर्थात आयुक्त सूर्यवंशी यांनी अगदी आढावा सभेतच नगर रचना विभागासाठी नवीन अधिकारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहारही केला होता। अखेर 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या नगर विकास विभागानं वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचना उपसंचालकपदी मनीष बिष्णुरकर यांची नियुक्ती केली। 20 ऑक्टोबर 2025 रोजी तसे आदेश शासनाच्या नगर रचना विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी काढले आहेत। नवनियुक्त झालेले बिष्णुरकर हे यापूर्वी सोलापूर महापालिकेत कार्यरत होते। रखडलेली कामे मार्गे लागतील, ईडीच्या कारवाईनंतर नगर रचना विभागातील कामकाज बऱ्यापैकी थंडावलं आहे। वसई विरार शहर महानगरपालिका नगर रचना विभागात अधिकारीच उपलब्ध नसल्यानं नव्यानं मंजुरीसाठी आलेल्या शेकडो फाईल्सवर निर्णय होत नव्हते। दुसरीकडे महानगरपालिकेत विकास आराखडा मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी अशी शेकडो कामेही रखडली आहेत। आता नगर रचना विभागात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानं नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागतील असा विश्वास वसई विरारकरांकडून व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। संजीवनी परिवारातर्फे आकाश कंदील कार्यशाळा संपन्न। संजीवनी परिवार गेली 13 वर्ष सातत्यानं आकाश कंदील कार्यशाळेचं आयोजन करीत असून यावर्षी दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 वाजता यावेळेस सदर कार्यशाळा संपन्न झाली। पंचक्रोशीतील 85 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानं या कार्यशाळेत भाग घेतला। त्यांनी विविध प्रकारचे कंदील बनवले। प्रत्येक विद्यार्थ्यास एक कंदील बनविण्याची संधी मिळाली। त्यांनी बनवलेला कंदील त्यांना भेट म्हणून देण्यात आला। सदर कार्यशाळेला प्रसिद्ध शिल्पकार श्री सचिन चौधरी यांचं मार्गदर्शन लाभलं। आपल्या भाषणात त्यांनी दादांचा उल्लेख करताना ते म्हणाले, आज मनुष्य गौरव दिन, समाज मनुष्य घडवण्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या दादांचा जन्मदिवस आहे। संजीवनी परिवार सुद्धा समाजातील कलागुणांच्या विकासासाठी अविरत काम करीत आहे असा गौरव उद्गार काढले। रोहन नाईक वाघोली यांनी सूत्रसंचालन तर रोहन नाईक यांनी प्रास्ताविक केलं। तर मंडळी, याबरोबरच आजचं दैनंदिन बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। आमच्या वसई न्यूज नेटवर्कचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा। धन्यवाद।